यार तुम्हाला पण असं वाटतंय ना की फेस शेव केल्यामुळे हेअर ग्रोथ थिक आणि फास्ट होते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी स्वतः 4 वर्षांपासून दर मंथला फेस शेव करते आणि ट्रस्ट मी असं काहीही होत नाही. सो नो, युअर हेअर डज नॉट ग्रो डार्कर, थिकर और फास्टर. इट्स just a myth. Today in this video I'm going to show you guys my entire face shaving routine. So come shave my face with me. Guys, I'm doing this after a month. It's going to be really satisfying, I promise you. So here's how you can also shave your face to get that smooth, seamless, glowy skin. Okay, so starting off with the first and the most important step, all you have to do is अप्लाय अ थिक लेअर ऑफ ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे हे, प्लीज डू नॉट स्किप. आय हॅव बीन यूजिंग दिस पतंजलीज ॲलोवेरा जेल सिन्स like 4 years now. It is so good. I take a lot of it and apply it on my face. It's going to soothe your skin, create a layer. I love how this one smells. It's such a good product. If you want this particular product, I'll of course tag it in the description below, but you can use any aloe vera gel or moisturizer that you have. प्लीज इथे कंजूसी करू नका, चांगलं मस्त थिक लेअर लावा and prep your skin for shaving. Now all you have to do is grab a razor. This is the razor that I use. It's from Sirona brand. It's a face razor. आणि प्लीज गाईज न्यू रेझर यूज करा. इवन इफ जुनं तुम्हाला चांगलं वाटत असेल, चांगल्या कंडिशनमध्ये वाटत असेल, पण ते यूज करून लगेच थ्रो इट अवे. डू नॉट यूज इट अगेन. मी पण चिंगूसी करायचे 2-3 वेळेस सेम रेझर वापरायचे, बट नॉट एनी मोर. प्लीज तुम्ही पण ही चूक करू नका. Now if you can see, I'm using it kind of in an angle. 45 डिग्रीच्या अँगलला थोडंसं तिरकं होल्ड करायचं आणि मग यू हॅव टू जेंटली use it in kind of motions, in small strokes. You do not want to directly hold it onto your face straight angle मध्ये, otherwise you will cut yourself. So hold it in an angle and very very gently go in these kind of motions in small strokes. Always remember to hold the razor at an angle. हे खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं तिरकं ग्लाईड करा आणि प्लीज ड्राय स्किनवर अजिबात ट्राय करू नका. रेझर स्मूथली ग्लाईड होणार नाही आणि तुमची स्किन खूप जास्त इरिटेट होऊन जाईल. ॲलोवेरा जेल नसेल तर यूज मॉइश्चरायझर. ते पण नसेल तर ॲटलिस्ट यूज अ फेस वॉश ऑर अ फेस ऑइल, बट डू नॉट ड्राय शेव अँड डू नॉट गो ओव्हर द सेम एरिया अगेन अँड अगेन. 1-2 जेंटल स्ट्रोक्स करा, ते मोर दॅन इनफ आहेत. आणि हो, लास्टली फेस आईस डंक करा किंवा मसाज अ फ्यू आईस क्यूब्स ऑन युअर फेस. हे केल्याने बम्प्स किंवा रॅशेस येत नाही. आणि लास्टली लॉक इट इन विथ अ माइल्ड टोनर. खूप जास्त हेवी स्किन केअर करायची गरज नाही आहे. कोणतंच ॲक्टिव्ह स्किन केअर प्रोडक्ट वापरू नका. AHA, BHA, रेटिनॉल वगैरे. सॅलिसिलिक ॲसिड पण नका वापरू. मला स्टार्टिंगला खूप इश्यू येत होता. आफ्टर एव्हरी फेस शेव मला थोडेसे बम्स आणि रॅशेस यायचेच फेसवरती आणि मला नाही समजायचं. खूप वर्ष लागले मला हे समजण्यासाठी की आईस डंकिंग केल्याने किंवा आईस मसाज केल्याने ते कवर होतं. सो माझ्यासारखी चूक नक्की करू नका. एव्हरी टाईम यू शेव युअर फेस, मेक शुअर टू अप्लाय आईस. ही स्टेप नॉन निगोशिएबल आहे. प्लीज आईस लावा, कारण फेस शेव केल्यानंतर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह झाली असते. सो त्याला तो कोल्ड मसाज देणं खूप गरजेचं आहे. सो डू नॉट मिस दॅट स्टेप. आणि फंक्शन असेल तर 1-2 दिवस आधीच फेस शेव करा. खूप स्मूथ आणि सीमलेस होते स्किन आणि मेकअप तर अतिशय सुंदर बसतो. युअर मेकअप आर्टिस्ट विल थँक यू फॉर डुईंग दॅट, कारण मेकअप बेस लिटरली मेल्स ऑन युअर स्किन आणि एकदम नॅचरल सीमलेस लुक देतो. आय थिंक दॅट्स इट. सिम्पल आणि एकदम सेफ रुटीन. काही ओव्हर कॉम्प्लिकेशन नाही आहे. एकदम साधं सोपं सरळ रुटीन आहे. मी तर मंथली करते आणि तुम्ही पण ट्राय करा. खूप जास्त सॅटिस्फाईंग आहे. यू विल लव्ह युअर स्मूथ skin. And yes, I'll be tagging all the products in the description box below, so make sure to check them out. And I think that's it for my today's video. I hope you have liked today's video and found it helpful. Make sure to give it a thumbs up, subscribe to my channel, follow me on my Instagram, and I'll see you super soon in my next week's video. Till then, toodles!